नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज ना आपण पारंपरिक अशा भोपळ्याच्या घाऱ्या कशा करायच्या ते बघायचे. भोपळ्याच्या घाऱ्या म्हटल्या जाते, भोपळ्याचे घारगे म्हटलं जाते. त्या कशा करायच्या ना त्या आता आपण बघूया. आमच्या शेतातला मी भोपळा घेतलेला आहे. हा अर्धा काढून घेतलाय, पण जवळजवळ ह्याचं वजन 900 ग्रॅम आहे. म्हणजे 1 किलोला थोडंसं कमी. साली काढून आणखीन थोडंसं कमी होईल. त्यानंतर हा गुळ घेतलाय मी. हा मी अर्धा किलोला थोडासा वर घेतलेला आहे, कारण खूप गोड नाही घाऱ्या करायचे आहेत आम्हाला, मध्यम करायचे. त्यानंतर इथं थोडंसंच मीठ घेतलंय आणि थोडीशी बडीशेपची पावडर, त्यानंतर खसखस आणि ही वेलदोडे आणि जायफळाची पावडर. त्यानंतर मळण्यासाठी आपल्याला लागेल तितकं गव्हाचं पीठ घ्यायचंय, त्यामुळे मी ह्याचंही प्रमाण घेतलेलं नाहीये. आपल्याला ना हा भोपळा खिसून घ्यायचा नाहीये साल काढून, तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि आपल्याला कुकरला लावायचे. त्यासाठी आता मी ह्याचे छोटे तुकडे करून घेते. मी ना भोपळ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत एकदम, कारण मला ते कुकरच्या डब्यामध्ये व्यवस्थित बसवायचे. आता इथं मी कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये पाणी घातले. आता हा डबा आहे ना तो आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्यायचा. कुकरचं झाकण लावलंय मी आता, आणि आपल्याला कुकरच्या ना 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, कारण आपण डब्यामध्ये पाणी घातले नाही. वाफेवर आपल्याला तो भोपळा शिजवून घ्यायचा. त्यामुळे 4 शिट्ट्यानंतर कुकर बंद करू. कुकर थंड झालाय आपला 4 शिट्टीनंतर. आता आपण उघडून बघूया. हे बघा, मस्त असा भोपळा शिजलेला आहे. आता आपण हा डबा काढून घेऊया. ह्या डब्यातून काढलेल्या ज्या फोडी आहेत ना शिजलेल्या, त्या आपण परातीमध्ये थोडा वेळ आधी थंड करत ठेवूया. नंतर याचा गर काढून घ्यायचा. हा भोपळा शिजलेला आहे आपला. एकतर आपल्याला चाकूनं किंवा चमच्यानं ह्याचा गर काढून घेता येईल, पण अगदी आपल्याला सालीपर्यंत जर सगळा पूर्ण काढून घ्यायचा असला ना, तर खूप इझिली आपल्याला खिसणीवर सुद्धा खिसता येते. जास्त जोर लावावा लागत नाही. अगदी सहज असं करत गेला ना तरी सहजच पडतोय अगदी खिस, आणि अगदी सालीपर्यंत पूर्ण गर आपला निघतोय, काहीही राहत नाही सालीला, आणि एकसारखा गर होतोय, गाठी वगैरे कुठं राहत नाहीत. असं केलं पूर्ण साली सकट सगळं सालीपर्यंत पूर्ण निघालं तळापर्यंत. अशा पद्धतीनं ना सगळा गर आपण आता काढून घेऊ. असा एकसारखा पडतोय गर, कुठेही गाठी वगैरे काही राहिल्या नाही त्यामध्ये. हे बघा, भोपळ्याचा खीस आपला तयार आहे. आता ना मी काय करणार आहे माहिती का, ह्या कपनं ना हा खीस आहे तो मी मोजून घेणार आहे. म्हणजे काय माहिती का, आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे ना, त्यासाठी जर तुम्ही असं व्यवस्थित घेतला की खीस किती आहे, तर त्या पद्धतीनं तेवढाच गुळ, किंवा ज्यांना कमी गोड लागते त्यांनी थोडासा कमी गोड घेतला तरी, गुळ घेतला तरी चालेल. आता हे 1 झालं, 2 आणि साधारण 3 होईल. म्हणजे त्या अंदाजानं तुम्हाला गुळ घ्यायला बरं. तर मी 3 जर आहे ना, तर मी 3ला 3 गुळ घेणार, 3 वाट्या गुळ घेणार नाहीये, तर थोडासा कमी घेणार आहे. मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यामध्ये ना मी थोडंसं साजूक तूप घालते. हे बघा, 2 चमचेच घेतले मी, उगाच घालायचं मग घालायचं आपल्याला. त्यानंतर हा जो खीस आपण खिसून घेतलेला आहे तो घालून घेते ह्यामध्ये. आता मिक्स करूया आपण व्यवस्थित. अजून आपल्याला गुळ घालायचा आहे यामध्ये. खरं तर आपला खीस आहे ना हा शिजलेला आहे, त्यामुळे याला काही गरज नाही आहे आपल्याला जास्त करायची, पण ह्यामध्ये गुळ घालून आपल्याला वितळवून घ्यायचं. मगाशी आपण 3 वाट्या खीस घेतला होता, त्यामध्ये मी आता गुळ घालते. हे 1 वाटी घेतला, 2 वाट्या, अर्धी वाटी, कारण हे ना ह्यामध्ये खडे आहेत गुळाचे, त्यामुळे तसं पण हे प्रमाण व्यवस्थित होते. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. हा गुळ आहे ना तो वितळून घ्यायचा यामध्ये, मिश्रणामध्ये. वितळला की झालं, मग बंद करायचं. शिजवायचं नाहीये आपल्याला जास्त. हे बघा, वितळायला चालू झालं लगेचच गुळ. थोड्या थोड्या हे आहेत की नाही खडे, ते बारीक झाले की झालं. हे बघा, आपला गुळ वितळलेला आहे पूर्ण. आता आपण गॅस बंद करूया. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. हे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मळायचंय की नाही सारण, त्यामुळं मिठाचं प्रमाण पाहिजे थोडंसं.
आणि तसं पण गोडला थोडंसं मीठ घातलं की चव अगदी वाढून येते. त्यामुळे किंचित का असेना मीठ घालायचं. त्यानंतर ही बडीशेपची पावडर, हे सगळं आता मिक्स करायचं कारण हे आहे की मग ते पिठामध्ये छान एकजीव होईल व्यवस्थित. ह्यामध्ये छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर ही खसखस ती पण ह्यामध्येच घालून घ्यायची म्हणजे सगळीकडे एकसारखी लागली जाते. आणि शेवटी ही वेलदोडे आणि जायफळची पावडर आहे. आता गॅस बंद करूया. माझं भोपळ्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं मी ह्यामध्ये जे मी आता मीठ किंवा जे काही घातलं की नाही खसखस वगैरे ते मी साधारण 1-1 चमचा घेतलेलं आहे. पण तुमचा भोपळा जर पाव किलो वगैरे असला ना तर अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा पण थोडंसं कमी घेतलं तरी पण चालेल. आपलं हे शिजून वगैरे तयार झालेलं आहे. मी ना आता ह्या परातीमध्ये हे थंड करायला घेते मिश्रण सगळं. थोडंसं थंड झालं की नाही मग आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. हे मस्त असं थंड झालेलं आहे. आता आता ना मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे गव्हाचं. पण मी हे मोजून घेतलेलं नाही कारण ह्या मिश्रणात जसं लागेल ना गोळा होईल इतपत, पण घट्ट गोळा करायचा नाही आपल्याला, मऊसर ठेवायचं आहे पीठ. त्यासाठी जसं लागेल तसं आता मी हे गव्हाचं पीठ ह्यामध्ये घालत जाते. सुरुवातीला मी 2-3 चमचे घेते एकदम, नंतर लागेल तसं आपण घेत जाऊया. असं मिक्स करायचं व्यवस्थित असं. आता आणखीन 2 चमचे घेते मी कारण अजून भरपूर मऊ आहे पीठ. हेच म्हणूनच मी मोजून का घेतलं नाही माहितीये का, कारण हे आपल्याला आयत्या वेळीच बघत जायला लागते. आपण सांगू शकत नाही की नेमकं किती पीठ लागेल. ज्या पद्धतीनं पीठ मऊ आहे की नाही मला असं वाटतं की ही एवढं पीठ आणखीन बसेल. मी आता हे आधी घालून बघते एवढं सगळं आणि मिक्स करते व्यवस्थित. पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता ना मी थोडंसं तेलाचा हात लावते त्याला, म्हणजे अगदी किंचित घेऊन की नाही असं व्यवस्थित असं करून घ्या आणि ह्याला झाकून ठेवूया 1-10 मिनिटं आणि मग करायला घ्यायचं. आणि तुम्ही पीठ बघा मी किती मऊ मळलंय ते. अगदी मऊ मळायचंय तरच तुमच्या घाऱ्या अगदी लुसलुशीत अशा होतील. जेवढं पीठ घालणार ना तेवढ्या कठीण होतात पुरे. हे आता झाकून ठेवते मी व्यवस्थित. 10 मिनिटं होऊन गेलेत. मी आता काढते. छान असं मुरलेलं आहे पीठ. आता ना तेलाचा हात लावायचा आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. असे गोळे करून घ्या एकदमच 5-6. गोळे जरा जाडसर ठेवायचे असतात म्हणजे टम्म अशा घाऱ्या फुगल्या जातात व्यवस्थित. आणि जर तुम्ही पातळ लाटले ना पीठ लावून तर त्या पुरीसारखे होतात, थोड्याशा कडक होतात. म्हणून हे अशा घ्यायचे गोळे, जरा मोठे घ्यायचे. तेल लावून आपण करून घेऊया 5-6 गोळे. एखादी कॅरी बॅग अशी तुम्ही घेऊ शकताय प्लॅस्टिकची, म्हणजे कसं पोळपाटाला जास्त चिकटत नाही. आणि हा कागद आहे ना तर थोडंसं ह्याला जर तेल लावलं ना तर हे व्यवस्थित इथं चिकटून जाईल. त्यानंतर ह्याच्यावर पण थोडंसं तेल लावायचं. लाटण्याला लावायचं आपल्याला थोडं तेल, म्हणजे घाऱ्या पटपट पटपट करता येते. आता हा गोळा असा घेते मी. हे बघा, हे तर असे पूर्वीची जी पद्धत आहे ना पारंपरिक त्याप्रमाणे जर तुम्ही म्हटलं तर हे असे हातानंच थापता येतील. कारण इतकं आपण मऊसर ते ठेवलेलं आहे. कारण ह्याच्यामध्ये खिसाचं प्रमाण जास्त आहे आणि पिठाचं प्रमाण कमी आहे. आणि जर तुम्हाला हे असं जमत नसलं ना तर थोडंसं लाटण्यानं लाटायचं. बघा, हे इतकेच करायचे असते, जास्त पण मोठे नाही करायचे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, तेल घातलेलं आहे त्यामध्ये. तेल आधी गरम झाले का बघूया आपण. तेल तापलंय आता मस्त. आता ना मी ही घारी आहे ती तेलामध्ये सोडून घेते. बघा, ही अशी अलगद काढायची आणि ही अशी सोडायची. एका वेळी शक्यतो एकच घारी तळा, त्यामुळे कसं आपल्याला व्यवस्थित तिला फुगवता येते. थोड्याशा कढाईत त्या दाबून घ्यायच्या. तेल चांगलं तापलेलं असलं ना बघा पटकन वर येते आणि टम्म फुगल्या जातात. गॅस बारीक करायचा, लगेच पालथी घालायची. जास्त वेळ लागत नाही घाऱ्या तळायला. थोडीशी चेक करायचं खालून. आणि तसं पण खालचं तेल पण थंड झाले, त्याच्यावरून लक्षात येईल बघा खालून पण तळली गेल्या व्यवस्थित. नितळून घ्यायची. ही आता थंड करायला चाळणीमध्ये काढून घ्यायची. जर तुम्हाला हाताने येत नसलं तर असं पण तुम्ही करू शकताय. हे बघा, असं अलगद अगदी तुम्ही सरकवलं ना तरी सुद्धा पटकन घारी मोठी होते.
पीठ लावायचं नाही, त्याला तेलच फक्त लावायचं. हे झालेलं आहे. ही जाडसरच ठेवायची आहे आपल्याला अशी. आता ही सोडते मी तेलामध्ये. खालचं तेलाकडे लक्ष द्या. बुडबुडे कमी झाले की लगेच काढून घ्यायचे. हे बघा. अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा घाऱ्या करून तयार झालेल्या आहेत आणि सगळ्या अशा टम्म फुगत होत्या. अगदी छान झाल्यात, लुसलुशीत झालेले आहेत. आणि हे बघा, तुम्हाला मी फोडून दाखवते. आतून सुद्धा किती पोकळ झालेले आहेत. व्यवस्थित अशा झालेले आहेत आणि अशा मऊ पण झालेले आहेत. अगदी ह्या मऊ असण्याचं कारण काय आहे? कारण आपण भोपळ्याच्या खिसाचं प्रमाण जास्त आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी घेतलं होतं. आणखीन ह्यामध्ये पीठ बसतंय आणि त्या तुम्ही मोठी लाटी लाटून वाटीने सुद्धा त्याच्या पुऱ्या करू शकताय, जर तुम्हाला त्या प्रवासात घेऊन जायचे. त्या अशा मस्त कुरकुरीत अशा होतात, त्याही छान लागतात चवीला. पण जर तुम्हाला पारंपरिक आणि भोपळ्याची जास्त चव पाहिजे असणार ना, तर तुम्हाला अशा पद्धतीने केलं पाहिजे. आता का घाऱ्या करा माहितीये का? थंडीचे सीझन चालू आहे आता. मस्त असा गारठा आहे सगळीकडे आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी भोपळा, गूळ हे असे काही पदार्थ आहेत ना, ज्याच्यामुळे शरीर मस्त असं गरम राहते आणि अतिशय हेल्दी आहे. त्यामुळे अशा मस्त अशा टमटमीत अशा घाऱ्या करा आणि छान छान अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.